बीड जिल्ह्यामध्ये आजपासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे असे आदेश बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काढले आहेत। जर या नियमांचं उल्लंघन झालं तर या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। मी सध्या बीड शहरातील वाहतूक शाखेच्या कार्यालय बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीने पोलिसांनी आता या कारवाईला सुरुवात केलेली आहे। जर कोणी शासकीय कर्मचारी हेल्मेट घालून जर कार्यालयात आला तर त्यांना एंट्री मिळणार आहे। जर विदाऊट हेल्मेट घालून जर कोणी आलं तर अशा शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई असेल, शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येणार आहे। आपल्यासोबत सानप साहेब काय नेमकी कारवाई करताय, नेमकं कशा पद्धतीचे नियम लागू करण्यात आले? सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोटार वाहन कायद्यानुसार हेल्मेट न वापरणे हा 1000 रुपये दंडाची शिक्षा आहे। ही सर्वांसाठीच लागू आहे, परंतु बीड जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती इम्प्लिमेंटेशन करणं हे थोडं जिकिरीचं काम आहे। तरीही आम्ही असं ठरवलं की ते आपल्यापासून सुरू करावं। आम्ही म्हणण्यापेक्षा माननीय पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी सर यांनी असं ठरवलं की अगोदर शासकीय कर्मचाऱ्यांना वापरण्यास सुचवा। शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करतो म्हणजे फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच बंधनकारक नाही आहे, ही सर्व जनतेला बंधनकारक आहे। त्यामुळे सर्वांनी हेल्मेट वापरावं हा याच्यातून देण्याचा संदेश आहे। सर, आज नेमकं कुठल्या कुठल्या कार्यालयामध्ये कारवाई झाली, उद्या कशी कारवाई असणार आहे? तुम्ही सांगितलं की महाविद्यालयामध्ये देखील तुम्ही जाणार आहे। आज सर्व जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आम्ही शक्य तेवढ्या जास्तीत जास्त कार्यालयात प्रवेश करणारे शासकीय कर्मचारी किंवा इतर जे प्रवेश करतील, समजा शासकीय कार्यालयात येत असताना सामान्य नागरिकही विदाऊट हेल्मेट आल्यावर त्यांच्यावर कारवाई केलेल्या आहेत। तसेच यापुढे शासकीय कर्मचारी प्लस जनतेला पण आवाहन करतो की त्यांनी हेल्मेट वापरावे। हेल्मेटच्या न वापरण्यामुळे मृत्यूचं प्रमाण प्रचंड आहे। 3 दिवसापूर्वी आमचा एक कर्मचारी आहे, सावंत नावाचा कर्मचारी, ज्याने हेल्मेट जर वापरलं असतं तर तो आज सर्वाईव्ह असता, तो आज अस्तित्वात असता, हे मी खात्रीशीर सांगतो। जर असे मृत्यू हेल्मेटमुळे होत असतील तर प्रत्येकाने हेल्मेट वापरायला काय हरकत आहे? हेल्मेट वापरण्याने तुमच्या जीविताचा धोका टळत असेल तर हेल्मेट वापरलं पाहिजे। दंडात्मक कारवाई कुणी प्रशासकीय यंत्रणेला किंवा पोलीस खात्याला दंड करण्याला आवर्जून म्हणजे त्यांना स्वइच्छेने का कुठले टार्गेट कंप्लीट करायचा हा काही उद्देश नाही आहे। जनतेला शिस्त लावावी हाच उद्देश आहे आणि तो त्या जनतेच्या हिताचाच उद्देश असतो। निश्चितच आपण पाहिलं की हे सगळे वाहतुकीचे पोलीस कर्मचारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांनी अगदी सकाळपासूनच त्यांच्या वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर कारवाई करायला सुरुवात केली होती। फक्त वाहतूक शाखाच नाही तर बीड शहरातील जे काही कार्यालय आहे, शासकीय नगरपालिका असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, वेगवेगळ्या कार्यालयाबाहेर या पोलिसांनी सकाळपासूनच अगदी सगळ्या हेल्मेट सक्तीची जी अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे आणि आता या नियमात जर कोणी उल्लंघन केलं तर त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। हे जरी शासकीय कर्मचाऱ्यापासून सुरू झालं असलं तरी देखील सर्वसामान्यांनी देखील हेल्मेट वापरावं। अपघातापासून आपला जीव वाचवण्यासाठी हेल्मेट सक्ती जरी केली असली तरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपण हेल्मेट वापरावं असं देखील आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। त्यामुळे मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।